press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जे प्रकरण 7 आहे राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम या संदर्भात व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही 3 व्याख्या होत्या त्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा व्याख्या आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये इत्यादी संदर्भात माहिती पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय उत्पन्नाचा जो काही चक्रकार प्रवाह आहे, सर्क्युलर फ्लो त्याला म्हटलं जातं, नॅशनल इन्कम सर्क्युलर फ्लो, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रकार प्रवाह या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडा उजाळा देताना पहा, राष्ट्रीय उत्पन्नाच्या ज्या काही व्याख्या होत्या, सर्वात पहिली व्याख्या होती राष्ट्रीय उत्पन्न समिती. त्याचे जे पी.सी. महानलोबिस हे अध्यक्ष होते. पी.सी. महानलोबिस यांनी पहिली पंचवार्षिक योजना ज्यांच्या मॉडेलवर आधारित होती, पहा आपल्या देशाची महानलोबिस मॉडेल, दुसरी पंचवार्षिक योजना, त्या महानलोबिस मॉडेलचे ते निर्माते होते. आणि मग यांनीच काय केलं की 1949 मध्ये नियुक्त केलेली राष्ट्रीय उत्पन्न समिती यांच्यामध्ये पी.सी. महानलोबिस, त्याच्यानंतर डॉक्टर के.व्ही.आर.व्ही. राव आणि डी.आर. गाडगे यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची एक व्याख्या केली. एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांची दुहेरी गणना न करता पैशात केलेले मोजमाप म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. सिंपल व्याख्या आहे, पहा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना किंवा त्याला तुम्ही म्हणतात दुहेरी मोजदात, म्हणजे एकदाच वस्तू मोजायची, मग दुहेरी मोजदात होऊ न देता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. लक्षात ठेवा, या व्याख्या मी यूट्यूबच्या कमेंट बॉक्सवर पोस्ट करायला सांगितलेल्या आहे. खूपच थोड्या विद्यार्थ्यांनी त्या पोस्ट केल्या. पुन्हा या व्हिडिओ खाली सुद्धा या व्याख्या पोस्ट करा. IMP व्याख्या आहेत. भविष्यातही तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल जो मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे, समग्र लक्षी अर्थशास्त्र, यामध्ये महत्त्वाचे टॉपिक आहे आणि तिथे या व्याख्या तुम्हाला गरजेच्याच आहे. समग्र लक्षी अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाला सर्वात जास्त महत्त्व आहे, म्हणून या व्याख्या पाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, पुढे दुसरी व्याख्या पाहिली होती आपण, प्राध्यापक A.C. पिगू. मग त्यांनी एक सिंपल व्याख्या केलेली, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदात होते किंवा पैशात मोजदात केली करता येते त्या भागाला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. मी पुन्हा व्याख्या रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. मग वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या भागाला महत्त्व दिलेलं आहे कोणी? प्राध्यापक A.C. पिगू यांनी. त्यानंतर तिसरी व्याख्या होती प्राध्यापक आयर्विन फिशर यांची. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. लक्षात ठेवा, जे आयर्विन फिशर आहे त्यांनी कन्झम्पशन वेटेज दिलेलं आहे, उपभोगाला प्राधान्य दिलेलं आहे. पहा, एका व्यक्तीचा खर्च हे दुसऱ्या व्यक्तीचं उत्पन्न असतं आणि आपली अर्थव्यवस्था ही उत्पन्न खर्च या 2 चक्रांमध्ये सतत कार्यरत असते. एका व्यक्तीला मिळालेलं उत्पन्न तो काय करणार आहे, तसंच्या तसं ठेवणार नाही, तो सुद्धा त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे. आता पहा, सिंपल, तुम्हाला याआधी मी बराच वेळेस उदाहरण दिलं की तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्ही दुकानातनं बिस्किट पुडा खरेदी केला. 10 रुपयाचा बिस्किट पुडा जर तुम्ही खरेदी केला, 10 रुपये तुमचा काय झालेला आहे, खर्च झालेला आहे. परंतु त्याच वेळेस त्या दुकानदाराचे 10 रुपये हे उत्पन्न झालेलं आहे. तर अशा प्रकारे
उत्पन्न ज्यावेळेस एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीचा खर्च होतो त्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीला उत्पन्न प्राप्त होत असतं. म्हणूनच लक्षात ठेवा, जे आयर्विन फिशर आहे त्यांनी उपभोगाला प्राधान्य दिलेलं आहे. उपभोग पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागतो, म्हणजेच तुम्ही ऑटोमॅटिकली दुसऱ्याच्या उत्पन्नात भर पाडत असता ज्यावेळेस तुम्ही उपभोग घेत असतात. तर अशा प्रकारे आयर्विन फिशर यांची व्याख्या मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. त्यानंतर मी एक व्याख्या तुम्हाला सांगितली होती. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना न करता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. कॉमन व्याख्या आहे, सर्वांना लक्षातही राहणार आहे, त्यामुळे ही व्याख्या प्रत्येकाने पाठ करा. पुन्हा एकदा रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा यांची पुनर्गणना न करता पैशात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. तर अशा प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या पाहिल्या होत्या. आज आपण आता राष्ट्रीय उत्पन्नाचा जो काही चक्रकार प्रवाह आहे त्या संदर्भात माहिती घेणार आहे. सर्क्युलर फ्लो, नॅशनल इन्कम सर्क्युलर फ्लो. आता राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रकार प्रवाहामध्ये 3 प्रकारचे मॉडेल आहे, 3 प्रकारचे प्रवाह आहे. सर्वात पहिला प्रवाह, यामध्ये फक्त बंदिस्त अर्थव्यवस्था आहे आणि बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये कुटुंब संस्था आणि व्यवसाय संस्था या 2 संस्था महत्वाच्या आहेत. आता पहा, कुटुंब संस्था आणि व्यवसाय संस्था. कुटुंब संस्था काय करत असत्या? उत्पादनाच्या घटकांची निर्मिती असते कुटुंब संस्थांकडे, आणि त्या उत्पादन घटकांची खरेदी कोण करतं? व्यवसाय संस्था करते. त्या व्यवसाय संस्था कुटुंब संस्थेकडून उत्पादन घटकांची खरेदी करतात, त्या बदल्यात उत्पादन घटकांना मोबदले व्यवसाय संस्थेकडून दिले जातात, आणि कुटुंब संस्थेकडून खरेदी केलेली उत्पादनाची जे घटक आहे त्यांच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांची निर्मिती व्यवसाय संस्थेकडून केली जाते, आणि या वस्तू आणि सेवांची विक्री करून व्यवसाय संस्थेला उत्पन्न मिळत असतं. तर अशा प्रकारे सर्वात पहिली जी द्विक्षेत्रीय चक्रकार प्रवाह आहे त्याला कुटुंब संस्था आणि उद्योग संस्थांचा चक्रकार प्रवाह असे म्हणतात. मग त्यामध्ये पहा, Y = C+I, म्हणजेच उत्पन्नाचं डिवायडेशन उपभोग आणि गुंतवणूक या 2 गोष्टींवर केलेलं आहे. आता उपभोग कोण घेत असतं? कुटुंब संस्था घेत असतं, आणि गुंतवणूक कोण करत असतं? व्यवसाय संस्था करत असते. तर अशा प्रकारे पहा, राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रकार प्रवाहाच्या बाबतीत जर आपण माहिती घेतली तर सर्वात पहिलं की ही स्थूल अर्थशास्त्राची एक महत्त्वाची संकल्पना आहे. राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पनाच ऑलरेडी तुम्ही मॅक्रो इकॉनॉमिक्स, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासतात, कारण की ती लहान लहान घटकांमध्ये डिवाइड नाही, ती समग्र घटकांचा अभ्यास आहे. संपूर्ण देशाचा अभ्यास राष्ट्रीय उत्पन्नात केला. म्हणूनच लक्षात ठेवा, राष्ट्रीय उत्पन्न ही समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा भाग पडतो. त्याचमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रकार प्रवाह हा देखील समग्र लक्ष्य अर्थशास्त्रातील महत्त्वाचा भाग आहे. मग त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आता द्विक्षेत्रीय प्रतिमान. द्विक्षेत्रीय प्रतिमानामध्ये Y = C+I, उत्पन्नाचं डिवायडेशन. लक्षात ठेवा, इंडिव्हिज्युअल इन्कम जे आहे, वैयक्तिक उत्पन्न जे आहे ते Y = C+S, उत्पन्न बरोबर उपभोग अधिक बचत यामध्ये डिवाइड झालेलं असतं एका व्यक्तीचं. म्हणजे समजा तुम्हाला 10,000 उत्पन्न मिळत असेल, 10,000 उत्पन्नापैकी 8,000 रुपये तुम्ही काय केला? कन्झम्पशन केला, आणि 2,000 रुपयाची तुम्ही काय केली? सेव्हिंग केली. हे झालं इंडिव्हिज्युअल इन्कमच्या बाबतीत, वैयक्तिक उत्पन्नाच्या बाबतीत. पण आता आपण राष्ट्राचं उत्पन्न जर पाहिलं
तर राष्ट्र बचत करत नाही. देशाचं जे नॅशनल इन्कम आहे, नॅशनल इन्कममध्ये एकतर कन्झम्पशन आहे, उपभोग आहे, आणि दुसरं आहे इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक. मग बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत करण्याचा प्रयत्न राष्ट्राकडून केला जात असतो, देशाकडून केला जात असतो. यस इज इक्वल टू आय. पहा, एक सिंपल उदाहरण आहे. यस इज इक्वल टू आय कशा प्रकारे होते याचं एक तुम्हाला तुमच्या घरगुती उदाहरण सांगतो. की समजा आता तुमची आई गृहिणी आहे, घरकामामध्ये जे किंवा वडिलांच्या पगारामधनं तिने काय केलं, समजा 10,000 रुपये पगार आहे आणि 10,000 पगारातनं प्रत्येक महिन्याला 2,000 रुपये त्यांनी सेविंग केली. आणि ज्यावेळेस तिच्याकडे 10,000 रुपयाची सेविंग झाली, त्या 10,000 रुपयाचं तिने काय केलं, त्या बचतीचं काहीतरी भांडवली वस्तू खरेदी करण्यासाठी त्या बचतीची वापर केली. फॉर एक्झाम्पल शिलाई मशीन असेल, मग ती शिलाई मशीन खरेदी केल्यामुळं काय झालं, ती जी बचत होती ती इन्व्हेस्ट झाली, गुंतवली गेली. म्हणजेच यस इज इक्वल टू आय, बचतीचं रूपांतर गुंतवणुकीमध्ये झालं. आता गुंतवणुकीमध्ये रूपांतर झाल्यामुळे होणार काय आहे, त्या शिलाई मशीनच्या साहाय्याने भविष्यामध्ये तुमच्या घरामध्ये आईने किंवा बहिणीने त्या शिलाई मशीनचा कोर्स केला आणि त्या शिलाई मशीन सुद्धा तुम्हाला उत्पन्नाचा सोर्स होणार आहे. म्हणजे त्या शिलाई मशीनपासून तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे. तर अशा प्रकारे पहा, ज्यावेळेस बचतीचं रूपांतर गुंतवणुकीमध्ये होतं त्यावेळेस कॅपिटल क्रिएशन, भांडवल निर्मिती होते. शिलाई मशीन ही एक प्रकारचं तुमचं भांडवल झालेलं आहे. मग त्या भांडवल निर्मितीमुळं तुमच्या उत्पन्नात काय होत असते, भर पडत असते. म्हणजेच पहा, वडिलांचे 10,000 रुपये पगार येतोय तो वेगळा, आणि ते शिलाई मशीनमुळं दिवसाला 100-200 रुपये रोज मिळाला, म्हणजेच महिन्याला ते मिळाले 6,000-7,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळाले. तर अशा प्रकारे बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत झाल्यामुळे कॅपिटल क्रिएशन होतं, भांडवल निर्मिती होते, आणि भांडवल निर्मिती झाल्यामुळे इन्कम ग्रोथ करतं, उत्पन्न वाढ करतं. तर अशा प्रकारे पहा, वैयक्तिक उत्पन्नाच्या बाबतीत आपण पाहिलं की y इज इक्वल टू सी प्लस यस. तर आपण देशाच्या उत्पन्नाच्या बाबतीत काय पाहतो, y इज इक्वल टू सी प्लस आय. म्हणजेच राष्ट्राचं उत्पन्न हे उपभोग आणि गुंतवणुकीत डिवाइड होत असतं. तर अशा प्रकारे त्यानंतर पहा, म्हणजे उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च असे दोन खर्च विचारात घेतलेले आहे. म्हणजे राष्ट्राने जे काही वर्षभरामध्ये उत्पन्न मिळवलं ते एक तर उपभोग खर्चावर खर्च होतं किंवा गुंतवणूक खर्चावर खर्च होत असतं. त्यानंतर पहा, दुसरं आहे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. पहिला जो प्रवाह होता तो द्विक्षेत्रीय होता, त्याच्यामध्ये कुटुंब संस्था आणि व्यवसाय संस्था होती. आता जो तिसरा प्रवाह आला, त्या तिसऱ्या प्रवाहामध्ये कुटुंब संस्था, व्यवसाय संस्था आणि सरकार किंवा सरकारी क्षेत्र यांचा समावेश झाला. म्हणजेच काय झालं पहा, आता y इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी. सी म्हणजे कन्झम्पशन कॉस्ट, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट, आणि जी म्हणजे गव्हर्नमेंट कॉस्ट, शासकीय खर्च. वेगवेगळ्या शासकीय योजना असतात त्यांच्यावर होणारा खर्च. पहा, आपल्या देशाचं उत्पन्न आता कन्झम्पशन, उपभोगासाठी खर्च झालं, दुसरं गुंतवणुकीसाठी खर्च झालं, मग शासकीय योजना असतील, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, या सर्वांवर होणारा खर्च आहे. मग तो खर्च कशात येतो, गव्हर्नमेंट कॉस्टमध्ये, शासकीय खर्चामध्ये. तर अशा प्रकारे तिसरा प्रकार आपण पाहिला, त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. त्यालाच तुम्ही म्हणतात, इथं स्क्रीनवर दिसतंय पहा, y इज इक्वल टू सी प्लस आय प्लस जी. Y stand for national income is equal to C stand for consumption cost, उपभोग खर्च, प्लस I stand for investment cost, गुंतवणूक खर्च, आणि लास्ट वन प्लस G stand for government cost, सरकारी खर्च किंवा शासकीय खर्च. तर अशा प्रकारे हे आहे त्रिक्षेत्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. त्यानंतर पुढे येतो 4 क्षेत्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. आता यात ॲडिशनल काय आलं पहा, तर यामध्ये आलं परकीय क्षेत्र. पहिले 2 क्षेत्र हे बंदिस्त अर्थव्यवस्थेशी निगडीत होते, क्लोज इकॉनॉमी त्याला म्हटलं जातं. आता हे तिसरं जे क्षेत्र आहे ते ओपन इकॉनॉमीशी निगडीत आहे.
पहा 1991ला ज्यावेळेस आपण LPGचं धोरण स्वीकारलं, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन, त्या LPGच्या धोरणानंतर आपली अर्थव्यवस्था ग्लोबल झाली, जागतिक प्रमाणावरती खुली करण्यात आली. आणि मग ती जागतिक पातळीवर खुली झाल्यामुळे इथे ओपन इकॉनॉमीचं धोरण आहे. आणि ओपन इकॉनॉमीमध्ये नेट एक्सपोर्ट, त्याला तुम्ही म्हणतात निव्वळ निर्यात, याचा विचार केला जातो. निव्वळ निर्यात म्हणजे काय की एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, म्हणजे निर्यातीमधनं आयात वजा केल्यावर तुम्हाला जे उत्पन्न शिल्लक राहतं त्याला तुम्ही म्हणतात निव्वळ निर्यात. आता आपण जे तिसरं क्षेत्र पाहतोय त्याचाच त्याचं जे सूत्र दिलेलं आहे y=c+i+g+nx किंवा x - m. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय y=c+i+g+x - m, त्यालाच तुम्ही म्हणतात nx, नेट एक्सपोर्ट. मग आता इथे c कन्झम्पशन कॉस्ट, i इन्व्हेस्टमेंट कॉस्ट, g गव्हर्नमेंट कॉस्ट आणि x - m त्याला तुम्ही निव्वळ निर्यात खर्च. तर अशा प्रकारे हे आपण 4 क्षेत्रीय प्रतिमान, ते 3 क्षेत्रीय प्रतिमान आणि 4 क्षेत्रीय प्रतिमान या संदर्भात माहिती पाहिली. आता आपण येथे तुमच्या अभ्यासक्रमामध्ये स्पष्ट केलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं जे काही द्विक्षेत्रीय प्रतिमान आहे त्या संदर्भात माहिती घेतलेली आहे. आता द्विक्षेत्रामध्ये फक्त 2 क्षेत्रांचा विचार केलेला आहे. एक आहे कुटुंब संस्था आणि दुसरी आहे उत्पादन संस्था. बा कुटुंब संस्थेच्या बाबतीत, आता कुटुंब संस्थांकडे उत्पादनाचे 4 घटक असतात, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे कुणाकडे असतात? कुटुंब संस्थेकडे. आणि या 4ही घटकांचा वापर कोण करत असतं? व्यवसाय संस्था करत असते. पहा, व्यवसाय संस्था घटक बाजारांमार्फत कुटुंब संस्थेकडून भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक खरेदी करते. त्या बदल्यात कुटुंब संस्था व्यवसाय संस्थेला घटक बाजारामार्फत खंड, वेतन, व्याज आणि नफा रूपी उत्पन्न देत असते. म्हणजेच पहा, भूमीला मिळतो खंड, श्रमाला मिळतं वेतन, संयोजकाला नफा, भांडवलाला व्याज, अशा प्रकारचे मोबदले मिळत असतात. ते कुठे होतं? घटक बाजारामार्फत. मग आता या उत्पादनाच्या 4 घटकांचा वापर कोण करत असतं? पहा, उत्पादन संस्था. तुम्हाला इथे चार्ट दिसतोय की चार्टमध्ये दिसतंय कुटुंब संस्था. कुटुंब संस्थेकडे काय काय आहे? भूमी, श्रम, भांडवल व संयोजक. ते कोण खरेदी करतंय? उत्पादन संस्था. मग उत्पादन संस्था त्या बदल्यात कुटुंब संस्थेला काय देतं? खंड, वेतन, व्याज आणि नफा देतं. मग आता कुटुंब संस्थेकडून ज्या काही भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकाची खरेदी उत्पादन संस्थेने केलेली आहे त्याच्या साहाय्याने उत्पादन संस्था काय करत असते? वस्तू आणि सेवा, गुड्स अँड सर्व्हिसेस क्रिएट करत असते. वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असते. आणि या वस्तू आणि सेवा, या वस्तू व सेवा बाजारामार्फत, कमोडिटी मार्केट ज्याला म्हटलं जातं, वस्तू आणि सेवांचा बाजार, यांच्या मार्फत पुन्हा कुणाला विकल्या जातात? कुटुंब संस्थेला. आणि कुटुंब संस्था काय करतं? त्या वस्तू आणि सेवा खरेदी करतं. फॉर एक्झाम्पल पाहता, मजूर आहे, मजूर कारखान्यात गेला, साखर कारखान्यामध्ये गेला आणि साखर निर्मितीसाठी श्रम दिले, त्या श्रमाचा मोबदला मिळाला. आणि घरी आल्यावर ज्यावेळेस तुम्हाला काही वस्तू लागत असतात त्यामध्ये साखरेचा पण समावेश होतो. मग त्या श्रमिकांनी काय केलं? साखरेची मागणी केली. मग दुकानदाराकडनं साखर खरेदी केली. तर अशा प्रकारे निर्मिती केली आणि ती कोणाला दिली? व्यवसाय संस्थेला. आणि त्या व्यवसाय संस्थांची मध्ये तयार झालेल्या वस्तू आणि सेवा पुन्हा व्यवसाय संस्थेकडून कुणाकडे गेल्या? कुटुंब संस्थेकडून. आणि कुटुंब संस्था काय करते? त्या वस्तू आणि सेवांच्या बदल्यात पैसे कुणाला देते? परत व्यवसाय संस्थेला. म्हणजेच एका संस्थेकडून पैसे आधी दुसऱ्या संस्थेला जातात, पुन्हा दुसऱ्या संस्थेकडून पैसे त्याच संस्थेला रिटर्न येतात. तर अशा प्रकारे उत्पन्न एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि पुन्हा दुसऱ्या व्यक्तीकडून पहिल्या व्यक्तीकडे हे सातत्याने फिरत असतं. त्यालाच सर्क्युलर फ्लो, उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असे म्हणतात. इथे तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे पहा, कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था या 2 संस्था आहे.
कुटुंब संस्था भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक देते. कुणाला? व्यवसाय संस्थेला किंवा उत्पादन संस्थेला. आणि उत्पादन संस्था त्यांच्या सहाय्याने वस्तू आणि सेवा निर्माण करते आणि त्या निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा कुणाला देते? कुटुंब संस्थेला. आता कुटुंब संस्था काय करते? व्यवसाय संस्थेकडून मिळालेलं खंड, वेतन, व्याज आणि नफा, या नफ्यारूपी जे उत्पन्न मिळालेलं आहे ते उत्पन्न वस्तू आणि सेवांच्या उपभोगासाठी पुन्हा खर्च करतं. आणि वस्तू आणि सेवांचा उपभोग कोणाकडून घेणार आहे? उत्पादन संस्थेकडून. तर अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचा जो चक्रकार प्रवाह आहे तो सातत्याने चालू असतो. तर आजच्या लेक्चरला आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामधील द्विक्षेत्रीय प्रतिमान या संदर्भात माहिती पाहिली. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे लेक्चरमध्ये ज्या काही कन्सेप्ट सांगितलेल्या आहे त्या प्रत्येकाने यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. धन्यवाद.